नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण SSC, RRB, TCS आणि IBPच्या कंपन्यांनी घेतलेल्या सिरीजचा दुसरा व्हिडिओ बघत आहोत। यामध्ये आपण GK आणि GS या विषयाचे प्रिव्हियस इयर रिपीटेड झालेले क्वेश्चन बघत आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणते नदीचे खोरे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहेत? तर ते आहे ऑप्शन बी, कोकण नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी खोरे आहे। त्याचा विचार केला असता या कोकणातील नद्या जे आहे ते नद्या पश्चिमेकडून वाहून अरबी समुद्रात जाऊन मिळतात। याचा उगम कुठे होते? तर सह्याद्री पर्वतामध्ये। कोणकोणत्या जिल्ह्यामधून वाहते? तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधून या नद्या वाहते। त्यापैकी कोणकोणती नद्या आहे? प्रमुख उल्हास, वैशिष्टी, शास्त्री आणि सावित्री। यापैकी उल्हास ही सर्वात म्हणजे लांब नदी आहे, जिची लांबी किती आहे? 130 किलोमीटर। आणि कोकण नदी खोऱ्यांनी महाराष्ट्राचा सुमारे किती 10% क्षेत्र हा व्यापलेला आहे। आणखी काही नद्यांबद्दल माहिती पाहू। गोदावरी नदी ही दक्षिण गंगा नदी म्हणून सुद्धा ओळखली जाते। भारतातील ही तिसरी सर्वात मोठी नदी आहे, जी पेनिन्सुलर इंडिया म्हणजे हा भारताचा द्वीपकल्पीय भाग जो आहे त्यामधील ही सर्वात मोठी नदी आहे। तिचा उगम कुठे होते? तर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे ही पूर्वेकडे वाहणारी नदी आहे आणि वाहून आहे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। कोणकोणत्या राज्यामधून प्रवास करते ही? तरी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा। महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामधून वाहते? तर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला व बुलढाणाच्या काही भाग यामधून वाहते। आणि याच्या प्रमुख उपनद्या कोणकोणत्या आहेत? तर प्रवरा, पैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती इत्यादी। आणि गोदावरी नदीचे जे खोरे आहेत ते महाराष्ट्रामधून किती टक्के आहेत? तर 49.5% क्षेत्र हे गोदावरी नदीने महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे। सेकंड नंबरची आहे कृष्णा नदी। तिचा उगम महाबळेश्वर येथे होतो आणि ही नदीसुद्धा बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते। कोणकोणत्या राज्यामधून वाहते? तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामधून वाहते। आणि महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामधून वाहते? तर ते वाहते सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगरचा काही भाग यामधून वाहते। आणि प्रमुख नद्यांचा विचार केला असता कोणकोणत्या नद्या उपनद्या आहेत? तर तुंगभद्रा, मुसी, भीमा, मलप्रभा, घटप्रभा इत्यादी। आणि महाराष्ट्राचा किती टक्के भाग या कृष्णा नदी खोऱ्याने व्यापलेला आहे? तर हा सुमारे 23% भाग हा कृष्णा नदीने व्यापलेला आहे महाराष्ट्राचा। थर्ड नंबरची आहे तापी। तापी ही मध्य प्रदेशमध्ये उगम पावते, बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे, जिथे सातपुडा आहे तिथून। नर्मदा नदी दक्षिणेकडे सातपुडा समांतर अरबी समुद्रात जाऊन मिळते। कोणकोणत्या राज्यामधून वाहते? ही जी आहे ही बंगालचा उपसागर ही जी आहेत अरबी समुद्राला कोणकोणत्या नद्या मिळते? तर ह्या मिळते, एक आहे तापी, ही आहे नर्मदा आणि याच्या खालून जाते तापी। ह्या दोन नद्या महाराष्ट्रातील आणि कोकणातील पूर्ण नद्या ह्या सर्व अरबी समुद्राला जाऊन मिळते। कोणकोणत्या राज्यामधून वाहते? तर मध्य प्रदेश इथे उगम पावते, महाराष्ट्र आणि गुजरातमधून अरबी समुद्राला जाऊन मिळते। महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामधून प्रवास करते? तर अमरावती, अकोला, बुलढाणा आणि जळगाव व धुळे या जिल्ह्यामधून प्रवास करते। त्याच्या उपनद्या कोणकोणत्या? प्रमुख पूर्णा, गिरणा, पांझरा इत्यादी। आणि महाराष्ट्रातील तापी नदी या नदीने किती टक्के खोरे व्यापलेले आहे? तर हे आहे 17%। ही आहे मॅप, त्याच्यामध्ये तापी नदीचे खोरे, गोदावरी नदीचे खोरे, भीमा खोरे, कृष्णा खोरे आणि वैनगंगा खोरे। समोरचा प्रश्न आहे, तोरणमाळ पठार हे कोणत्या जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड ठिकाण आहे? तर हे आहे ऑप्शन बी, नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड ठिकाण आहे। तोरणमाळाचा विचार केला असता ही सातपुडा पर्वतरांगेतील एक पूर्वेकडील रांग असून त्याची व्याप्ती नंदुरबार जिल्ह्यात आहे। तोरणमाळ टेकड्यांमुळे तापी आणि नर्मदा या नदीचे खोरे एकमेकांपासून वेगळे झाले आहे। ही आहे नर्मदा आणि याच्या खालून वाहते तापी, ही नर्मदा। या तोरणमाळाच्या पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर अस्तंबा, त्याची उंची किती आहे? 1325 आणि हनुमान ही नंदुरबार जिल्ह्यातील सर्वोच्च शिखरे आहे। त्याचा विस्तार धुळे जिल्ह्यात सुद्धा काही प्रमाणात झालेला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि तोरणमाळ पठारामध्येच ते आहे। नर्मदा नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेकडील अक्राणी तालुक्यातून पश्चिमेकडे वाहते।
समोरचा प्रश्न आहे, माहिती अधिकार कायद्याचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? तर हे आहे वरीलपैकी सर्व. पारदर्शकता आणि जबाबदारीला प्रोत्साहन देणे, लोकशाही प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढवणे आणि नागरिकांना सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे माहिती अधिकार 2005. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देणे, सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली माहितीचा प्रवेश सुरक्षित करणे, नागरिकांना माहितीच्या अधिकाराची व्यावहारिक व्यवस्था स्थापित करण्यासाठी हा कायदा निर्माण केला आहे. केंद्रीय माहिती आयोग व राज्य माहिती आयोग यांच्याशी संबंधित असते. त्याचे उद्दिष्ट आपण पाहिलेच, नागरिकांना सक्षम करणे, पारदर्शकता आणि जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे माहिती अधिकार 2005चे. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण ब्राह्मो समाजाशी संबंधित नव्हते? तर हे आहे ऑप्शन डी, राधाकांत देव हे ब्राह्मो समाजाशी संबंधित नव्हते. तर कोण कोण होते? राजाराम मोहन राय, केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर. हे रवींद्रनाथ टागोर यांचे वडील आहे, देवेंद्रनाथ टागोर. राधाकांत देव यांच्याबद्दल माहिती पाहू. ते कोलकाता पुराणमधील हिंदू समाजाचे विद्वान नेते होते. ते सामाजिक पुराणतत्वाचे भक्कम समर्थक होते. ब्राह्मो समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी त्यांनी धर्मसभेचे आयोजन केले होते. म्हणजे ते विरोध करण्यासाठी ब्राह्मो समाजाचे विरोधक होते. त्यांनी त्याच्यासाठी कोणते सभेचे आयोजन केले? तर धर्मसभेचे आयोजन. आता ब्राह्मो समाजाबद्दल माहिती पाहू. ब्राह्मो समाज याची स्थापना झाली आहे ऑगस्ट 1828 मध्ये कोलकाता येथे. आणि कोणी केली? तर राजाराम मोहन राय यांनी. याचे सुरुवातीचे नाव काय होते? तर ब्राह्मो सभा होते. नंतर याचे ब्राह्मो समाज म्हणून नामांतर करण्यात आले. याच्यामध्ये काय म्हटले जाते? हिंदू धर्माचे शुद्धीकरण करणे आणि एकेश्वरवादाचा प्रचार करणे हे त्याचे ध्येय होते. याच्यामध्ये एकच ईश्वर आहे आणि मूर्तीची पूजा यामध्ये करण्यात येत नाही आणि जाती व्यवस्थेचा सुद्धा यांनी विरोध केला होता. ब्राह्मो समाज वेदांचे अधिकार मान्य करत नाही, म्हणजे वेद सर्वोत्कृष्ट आहे असे मानत नाही. देवेंद्रनाथ टागोर यांच्याबद्दल माहिती पाहू. हे सुद्धा ब्राह्मो समाजाशी संबंधित होते. रवींद्रनाथ टागोर म्हटलं ना, यांच्या वडील होते ते रवींद्रनाथ टागोरचे देवेंद्रनाथ टागोर. 1842 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी वनजीवन दिले, जे पूर्ण जीवन हे त्यासाठी समर्पित केले. त्यांनी तत्वबोधिनी सभेचे नेतृत्वही केले आहे. कोणी? तर देवेंद्रनाथ टागोर यांनी. केशवचंद्र सेन हे सुद्धा ब्राह्मो समाजाचे सामील झाले होते. केव्हा? तर 1858 मध्ये. चळवळीला लोकप्रिय करण्यासाठी आणि नवीन शाखा उघडण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. 1665 मध्ये ब्राह्मो समाजामधील आचार्य या पदावरून त्यांना बडतर्फ करण्यात आले व 1866 मध्ये भारतीय ब्राह्मो समाजाची त्यांनी स्थापना केली. समोरचा प्रश्न आहे, 1857च्या कानपूरच्या उठावाचा नेता कोण होता? तर हा होता ऑप्शन सी, नानासाहेब. वाजिद शाह हे शेवटचे शासक होते. त्यांनी वाजिद शाहबद्दल माहिती दिली आहे. वाजिद शाह हे अवधचे शेवटचे शासक होते. आपण नानासाहेबबद्दल आधी माहिती घेऊ. नानासाहेब हे कानपूर शहरात 1857च्या उठावाचे नेतृत्व केले. ते मराठा साम्राज्याचे 14वे पेशवे होते. नानासाहेबांचे मूळ नाव धोंडूपंत होते. धोंडूपंत दिवंगत पेशवे बाजीराव दुसरे यांचे ते दत्तक पुत्र होते. तात्या टोपे 1858च्या उठावात नानासाहेबांचा सेनापती होता. 16 जुलै 1857 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य कानपूरला पोहोचले होते 1857च्या उठावाच्या वेळेस. असे मानले जाते की ही बंड जेव्हा कॅन्सल झाले, जे विफल झाले इंग्रजांच्या याच्यामुळे, तेव्हा नानासाहेब हे नेपाळला पळून गेले असे म्हटले जाते. आता ऑप्शनमध्ये काही व्यक्तींची नाव आली आहे. वाजिद अली शाह. वाजिद अली शाह हे अवधचे शेवटचे शासक होते, ज्यांनी 1847 मध्ये अवधच्या सिंहासनावर म्हणजे सिंहासन सांभाळले होते. तात्या टोपे यांनी ग्वाल्हेरमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व केले आणि कुंवर सिंग यांनी जगदीशपूर जे बिहारमध्ये आहे ते 1857च्या बंडाचे नेतृत्व केले होते. त्यांनी कुंवर सिंग यांनी बिहार, तात्या टोपे यांनी ग्वाल्हेर आणि वाजिद अली शाह यांनी कुठं आहे तर अवध येथे राज्य केले आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.